Hello students, welcome to Jnanprabha classes. Students, in previous session we have learned about solution of linear equations in two variable by the addition method. मागच्या लेसन मध्ये स्टुडंट्स लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल सॉल्व करण्याची ॲडिशन ही मेथड आपण बघितली आहे. आता या सेशनमध्ये आपण सेकंड जी मेथड आहे ग्राफिकल मेथड, ज्यांना कोणाला लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याची ॲडिशन ही मेथड फर्स्ट मेथड ज्याला माहीत नसेल त्याने माझा पहिला व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. स्टुडंट्स, आता या व्हिडिओमध्ये आपण ग्राफिकल मेथडने लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलचं सोल्युशन कसं करायचं ते आपण बघणार आहे. ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू दॅट सोल्युशन ऑफ linear equations in two variables means to find out the values of x and y. x and y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या म्हणजेच त्याचं सोल्युशन फाइंड करायचं. स्टुडंट्स, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन मेथडमध्ये आपल्याला x and y च्या व्हॅल्यू इक्वेशन्स सायमल्टेनियसली एकाखाली एक जेव्हा आपण राईट करतो त्यावेळेस आपल्याला ॲटोमॅटिकली मिळून जातात. आता ग्राफिकल मेथडने त्याचं सोल्युशन कसं काढायचं ते आपण बघणार आहे. थर्ड जी मेथड आहे क्रॅमर्स रूल, ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये आहे बघा. स्टुडंट्स, ग्राफिकल मेथड, सपोज आय हॅव टेकन द इक्वेशन 2x x plus y is equal to 4, x plus y is equal to 4. This is our first equation, and 2x minus y is equal to 2. This is our second equation. Now by the first method of addition च्या मेथडने आपण सिम्पली दोन्हीची ॲडिशन करतो, मग y गेट कॅन्सल अँड x ची व्हॅल्यू आपल्याला भेटून जाते. पण स्टुडंट्स, आता ग्राफिकल मेथडने तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर त्यावेळेस आपण काय करायचं बघा. स्टुडंट्स, फर्स्टचे आपलं इक्वेशन आहे, या फर्स्ट इक्वेशनसाठी तुम्हाला एक टेबल ड्रॉ करावा लागतो. एक्स वाय हा टेबल ड्रॉ करायचा. या टेबलमध्ये 3 वर्टिकल कॉलम बनवायचे. स्टुडंट्स, एक्सच्या व्हॅल्यू 3 व्हॅल्यू घ्यायच्या. प्लीज टेक 3 व्हॅल्यूज ॲज अ 0, 1 अँड 2. खूप सारे टीचर्स इकडे 5 व्हॅल्यू घेण्यासाठी सांगतात, पण स्टुडंट्स देर इज नो नीड टू टेक 5 व्हॅल्यूज ऑफ एक्स. दॅट इज टाईम कन्झ्युमिंग. येस, अँड वी विल वेस्ट आवर टाईम इन अ सिंगल सोल्युशन. एका सोल्युशनसाठी आपण वेळ वाया घालवणार आहोत. सो परफेक्टली या 3 व्हॅल्यू घ्यायच्या. आता कोणी म्हणेल सर या 3 व्हॅल्यू कुठून आणल्या? 0, 1, 2. तर स्टुडंट्स 0, 1, 2 ह्या आपल्या मनाने घ्यायच्या. मग कोणी म्हणेल सर मी 1, 2, 3 घेतला तर चालेल का? येस, डेफिनेटली तुम्ही तुमच्या मनाने कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकता, पण जेवढ्या तुम्ही व्हॅल्यू छोट्या घ्याल तेवढा तुमचा ग्राफ ॲक्युरेट येईल. स्टुडंट्स, आणि कॉम्प्लेक्सिटी जे आहे, कन्फ्युजन हे कमी होणार आहे. सो टू अवॉइड द कॉम्प्लेक्सिटी प्लीज टेक द व्हॅल्यू 0, 1, 2 ह्या व्हॅल्यू तुम्ही घेत जा. कोणी जर म्हणेल सर -1, 0 अँड 1 घेतली तर चालेल का? येस, एक्झॅक्टली चालेल. येस स्टुडंट्स, आपण एकच्या व्हॅल्यू 0, 1, 2 घेऊन बघूया आणि त्याच व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशनला ठेवायच्या. हे फर्स्ट इक्वेशनसाठीचा टेबल आपण बनवला. सो एक्सची व्हॅल्यू जर 0 ठेवली, बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. आता एक्सची व्हॅल्यू आपण 0 ठेवून बघितली, 0 प्लस वाय इज इक्वल टू 4. देन वी गेट द आन्सर y is equal to 4. So write here 4. Now students, take the value 1 as a x. 1 plus y is equal to 4. Then y is equal to 4 minus 1. So y is equal to 3. And students, if the x is equal to 2 is putting here, then equation is getting 2 plus y is equal to 4. So y is equal to 4 minus 2. Y is equal to 2 here. So students, put this value here. Now if we consider the values of x as a 0, 1, 2, then we get
the values of y by solving these equations 4, 3 and 2. Now we get the point x y. देखो x और y जो पॉइंट्स है हे आपल्याला मिळालेले आहेत 0, 4, 1, 3 and 2, 2. स्टुडंट्स फर्स्ट इक्वेशन जे आहे त्याचा आपण चार्ट बनवला. सेम चार्ट तुम्हाला इक्वेशन 2 चा सुद्धा बनवायचा आहे. बघा मी इकडेच बनवतो. x y x y. Again take the values of x 0, 1, 2. परत एकदा सेकंड इक्वेशन साठी चार्ट बनवताना x च्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या 0, 1, 2 घ्यायच्या. बरोबर. काही स्टुडंट्सला असं कन्फ्युजन होतं की सर आम्ही फर्स्ट इक्वेशनला x च्या व्हॅल्यू 0, 1, 2 घेतल्या, मग सेकंड इक्वेशनला त्याच. स्टुडंट्स प्रत्येक वेळेस प्रत्येक इक्वेशनसाठी तुम्ही x च्या व्हॅल्यू 0, 1, 2 घेतल्या तरी चालतील. येस. सो सेकंड इक्वेशनमध्ये आपण जर बघितलं x च्या व्हॅल्यू 0, 1, 2 त्या सेकंड इक्वेशनमध्ये मीन्स ह्या इक्वेशनमध्ये पुट करा 2x minus y is equal to 2. Put this value here. Minus y is equal to 2. So 2 multiply 0 getting 0 minus y is equal to 2. Minus y is equal to 2 means y is equal to minus 2. सेमी इंग्लिशच्या स्टुडंट्सनी मेनली इकडे लक्ष द्या की बऱ्याचदा मायनस वाय इज इक्वल टू 2 आहे, पण आपल्याला स्टुडंट्स एक्स अँड वायच्या व्हॅल्यू पाहिजे, मायनस अँड मायनस वायच्या नाही. म्हणजे मायनस वायची ज्या वेळेस व्हॅल्यू मिळेल तर तुम्ही त्याचे साईन एक्सचेंज करा. मायनस वाय इज इक्वल टू 2 आलं तर वाय इज इक्वल टू -2 बनवा. सो वाय इज इक्वल टू -2 मिळालं. आता एक्सची व्हॅल्यू 1 ठेवा. एक्सची व्हॅल्यू जेव्हा 1 ठेवणार तेव्हा 2 1 जा 2. सो y is equal to minus y is equal to 2 minus 2. So minus y is equal to 0. So students y is equal to 0. See x ची व्हॅल्यू आपण 1 ठेवली 2 1 जा 2. हा इकडे प्लस आहे तिकडे मायनस झाला. सो minus y is equal to 0 means minus y is equal to 0, then y is equal to also 0. So points 0, -2, 1, 0, and here if put the value x is equal to 2 in this equation, then 2 2 is 4 minus y is equal to 2, minus y is equal to 2 minus 2 minus y is minus 4. So minus y is equal to -2, y is equal to 2. Both this minus sign getting cancelled and y is equal to 2. So 2 2 is the third point. So first equation मध्ये आपल्याला 3 पॉइंट्स मिळाले आणि सेकंड इक्वेशन मध्ये आपल्याला 3 पॉइंट्स मिळाले. तर स्टुडंट्स हे 3 पॉइंट्स ग्राफवर घेऊया आणि आपण सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं ते बघूया. आपल्याला हे 3 पॉइंट्स मिळाले. हे आपले 3 पॉइंट्स आहेत. बघा स्टुडंट्स आपल्याला माहिती आहे की ग्राफमध्ये द पॉझिटिव्ह नंबर्स आर at the right side and upper side and negative numbers are at the left side and the lower side. So students take these 3 points 0 4, x is equal to 0, y is equal to 4. So point is located over here. Then second point 1 and 3, x is equal to 1 and y is equal to 3. So point is located over here. And 2 2. So 2 and 2, x is equal to 2 and y is equal to 2. Point is located over here. Students तुम्हाला दिसेल हे 3 जे पॉइंट्स आहेत तिन्हीच्या तिन्ही पॉइंट एका लिनियर लाईन फॉर्म करतात. हे आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलो आहोत. आता ही जी लाईन आहे तिला x + y is equal to 2 असं नेम द्यायला विसरायचं नाही. दिस इज आवर y axis and this is our x axis. So students this is our origin. Now take the line
और ड्रॉ द लाईन फॉर सेकंड इक्वेशन. सेकंड इक्वेशनचे पॉईंट्स आहेत 0 -2, 0 and -2, then 1 and 0, 1 and 0 means point here, then 2, 2, so point is again here. This point is overlapping here, overlap होतोय, and we get this line. Yes, this line is 2x minus y is equal to 4. This is our second line. Students, आता इक्वेशनचं सोल्युशन कसं काढायचं बघा. या इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे या टू लाईन जिथे इंटरसेक्टिंग होतात बघा, इकडे इंटरसेक्ट झाल्या, मग त्याचे कॉर्डिनेट बघा. ह्याचा एक्स कॉर्डिनेट कुठला आहे रे? 2. सो व्हॅल्यू ऑफ एक्स इज 2 and y coordinate is also 2. That's why value of y is 2. So the solution of these two equations is here. X is equal to 2 and y is equal to 2. So students, this was the second method to solve the linear equation in two variable. ही दुसरी मेथड होती ग्राफिकल मेथड, जिने आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल सॉल्व करतो. तर ग्राफ ड्रॉ करतो आणि दोन्ही लाईन्स जिथे इंटरसेक्ट होतात स्टुडंट त्याचा एक्स कॉर्डिनेट म्हणजे व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय कॉर्डिनेट मीन्स व्हॅल्यू ऑफ वाय. सो जर कोणाला डाऊट्स असतील तर तुम्ही मला पर्सनल ज्ञानप्रभा क्लासेसच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती कमेंटमध्ये क्वेश्चन्स विचारू शकता, डाऊट्स विचारू शकता. तर पुढच्या व्हिडिओमध्ये स्टुडंट्स आपल्याला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल सॉल्व करण्याची थर्ड मेथड बघायची आहे, दॅट इज क्रॅमर्स रूल्स. बाय बाय.